Cancer Healer Center, a new beginning. दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव. भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर. दिल्लीतील पराभव स्वीकारत अरविंद केजरीवालांकडून भाजपला शुभेच्छा. मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये काम करणार अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. आपच्या विजयी उमेदवारांचंही अभिनंदन केलं. दिल्लीमध्ये आपच्या मनीष सिसोदियांचा 900 मतांनी पराभव. जंगपुरामधून सिसोदियांना पराभवाचा मोठा धक्का. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह विजयी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या नेत्या आणि मुख्यमंत्री आतिशी विजयी. भाजपचे रमेश बिधुडी यांचा पराभव. तर जिंकलो तरी लढाई सुरूच राहणार, आतिशी यांची प्रतिक्रिया. विकास आणि सुशासनाचा विजय झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचा ट्विट. मतदारांचे आभार मानले. 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे. गेल्या वेळच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 47 जागांवर मुसंडी. पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार. दिल्लीमधील विजयानंतर आपच्या भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोष होणार. दिल्लीमधील जनतेने भ्रष्टाचाराचा शीशमहल उद्ध्वस्त करून दिल्लीला आपमुक्त केलं. अमित शहांचा हल्लाबोल. मोदींच्या विकासाच्या विजनचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा संपूर्ण सुपडा साफ. सलग 3ऱ्या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसला एकही जागा नाही. केजरीवालांनी सुरुवातीला चांगली कामं केली, मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. दिल्लीमधील पराभवानंतर अण्णा हजारेंची केजरीवालांवर टीका. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मुंबईतील 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज 13 तासांचा रात्रकालीन, तर मध्य रेल्वेवर उद्या दिवसकालीन ब्लॉक. नागपुरात अत्याचारानंतर विवाहितेची हत्या. हुडकेश्वर परिसरातली संतापजनक घटना. 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. Cancer Healer Center, a new beginning.